नमस्कार. वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत. वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात संपन्न. गुरुवार दिनांक 26/6/2025 रोजी वारणा विद्यालय व ज्युनियर कॉलेज सागाव मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत AR पाटील मॅडम यांनी केले. तर कार्यक्रम अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते सर होते. प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते सर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त AR पाटील मॅडम यांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली व अंमली पदार्थ विरोधी उद्बोधन केले. या प्रसंगी विद्यालयातील आर्या घागरे, आराध्या घागरे व समर्थ बाद्रे या विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती उत्कृष्ट भाषणे केली. तसेच विद्यालयातील BM नलवडे सर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनचरित्र व लोकराजा राज्यकारभार, लोककल्याणकारी कायदे, सामाजिक न्याय समता निर्मितीचे कार्य, समाजवंचित दलितांच्या उद्धारासाठी केलेले कार्य, कला, क्रीडा, उद्योग, व्यापार या क्षेत्रातील कोल्हापूर प्रगती याविषयी माहिती दिली. कार्यक्रम अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते सर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उदार व उदात्त कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रम प्रसंगी भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन VD पाटील सर यांनी केले, तर सूत्रसंचालन SH इंगवले सर यांनी केले. जो जाहीरनामा प्रसिद्धीस आणला त्यामध्ये ते प्रजेला उद्देशून असे म्हणतात, सर्व प्रजा सर्व दृष्टीने तृप्त होऊन तिचे समाधान होईल असे राज्य माझ्याकडून व्हावे असं जगन्नियत्या परमेश्वराकडे प्रार्थना करणारा हा अलौकिक राजा, की ज्या राजामुळं सर्वांगीण संस्थानाची प्रजा सर्व सुखी कशी जगेल, संपन्नतेचे असणारे अनेक शिखरे कशी पादाक्रांत करेल, याच उद्देशाने त्यांनी आपल्या असणाऱ्या राजसत्तेचा उपयोग लोकसत्तेसाठी केलेलं हे उत्तम उदाहरण आहे. राजा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आहे. वैशिष्ट्य तर हे की समाजातील दीन, दलित, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा